नमस्कार, मी यतीन साई वायरस परत एकदा एक ज्वलंत इश्यू घेऊन येत आहे। हा रोड नंबर 6चा नाला आहे। रॅम्प करण्यासाठी इथे गाडी उतरवण्यासाठी नाला साफ करण्यासाठी हा रॅम्प केला होता। हा रॅम्प अर्धवट सोडून कॉन्ट्रॅक्टर पळाला आहे। तुम्ही तिथे पण बघू शकता, तिथे पण तसंच आहे, इकडे पण बघू शकता काय सिच्युएशन आहे। नाला जाम झालाय, नाला अर्धा फ्लो होतोय, अर्धा जाम झालाय। पण हा पाऊस आल्यानंतर हाच रॅम्प पूर्ण पावसात पाणी बसून जाईल ते, आणि तो जो मातीचा ढिगारा आहे तो नाल्यामध्ये विस्तारित होऊन तो नाला जाम होऊन पूर्ण पेसनसारख्याची जोग्या पाण्यामध्ये येऊ शकतात। पाण्याच्या बिल्डिंगी पाण्याखाली येऊ शकतात। कारण तुम्ही बघू शकता नाल्यासाठी त्यांचं पाणीचं सर्वेक्षण करायला त्या लोकांनी एक पाईपलाईन सोडलेलं आहे। त्या पाईपलाईन जर पाणी रिव्हर्स केलं तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो। आपण साहिल भाई इकडे हैं। साहिल भाई, यहाँ के रहवासी हो, आप बताओ जो पानी कर रहे हैं उनको जरा संदेश दो, यहाँ की भी पानी करे, क्योंकि जो सर्वेक्षण वो करे उनकी नजर में ये नहीं आ रहा है क्या? हम उतारने के लिए जब वो आया भट्टी डाल रहा था तभी हम लोग ने बोला था, तो बोला हम लोग पूरा निकाल के जाएंगे, तुम टेंशन मत लो, मेरे पास फोटो भी है। तो मट्टी डाल रहा था ना लाके बाहर से, हम लोग ने फोटो भी लिए, तो उससे बोले सेम टिळक नगरमध्ये पण झालं। आतल्या ते नाल्याच्या आतमध्ये रॅम्प दाबण्यात आला आणि परत एकदा तोच स्कॅन्डल, तोच पॅटर्न इकडे परत आहे। प्लीज मी रिक्वेस्ट करतो अश्विनी भिडे साहेब, कमिशनर मॅडम आहे ना, की प्लीज बघा तुम्ही पेसम सागरच्या रॅम्पला येऊन बघा। हा रॅम्प जर लवकर क्लिअर नाही झाला तर खूप मोठं तबाही होऊ शकते आणि हा रॅम्पमुळे नाला बुजू शकतो। धन्यवाद।